मित्रांनो, देवेंद्र फडणवीस अनुसूचित जातीतील एकता फोडण्यासाठी मोठं षड्यंत्र रचत आहे का? कारण 2024 लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा या महाराष्ट्रामध्ये फक्त 9 वर येऊन पोहोचल्या आणि यामध्ये महाराष्ट्रातील अनुसूचित जातींचा मोठा वाटा होता। कारण भाजपच्या काही नेत्यांकडून लोकसभेला 400 पारचा नारा देण्यात आला आणि 400 पार करून भारत देशाचे संविधान बदलायचंय असं सांगण्यात आलं आणि याच अजेंड्याच्या विरोधात महाराष्ट्रातील आंबेडकरी अनुसूचित जातीने मोठ्या प्रमाणात भाजप पक्षाचा पराभव करण्यासाठी मतदान केलं आणि कदाचित याचाच सूड म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जातीतील ही जी एकता आहे ती तोडण्याकरता अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरणाचा घाट घातला आहे। आता सर्वात अगोदर हे समजून घेऊयात की हे उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय। तर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती या गटांमध्ये विविध सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळ्यांवर मोठी असमानता आहे। काही जातींना आरक्षणाचा जास्त फायदा मिळाला तर काही जाती मागेच राहिल्या असं मिथक आहे, असं म्हटलं जातं। परंतु या दाव्यांना बळ देणारा कुठलाही एम्पिरिकल डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध नाहीये। या तथाकथित असमानतेला दूर करण्यासाठी आरक्षणाच्या आतच उपवर्गीकरण करण्याची संकल्पना पुढे आली। म्हणजेच अनुसूचित जातींच्या गटामध्येच काही उपगटांना स्वतंत्र कोटा देऊन त्यांना विशेष प्राधान्य देणं। उपवर्गीकरणाची ही जी चर्चा आहे हा काही नवीन वाद नाहीये। 2004 साली जेव्हा ईव्ही चिन्नय्या विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले तेव्हा न्यायालयाने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या आरक्षणात उपविभागणी करण्यास नकार दिला। यामागे काही महत्वाची कारणे सुद्धा न्यायालयाकडनं देण्यात आली। त्यातील मुख्य कारण म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की SC ST हे एकसंध वर्ग आहेत, त्यामुळे त्यांच्यात उपविभागणी करणे म्हणजे त्या वर्गातील लोकांमध्ये भेदभाव करणे असं होतं। त्यानंतर न्यायालयाने सांगितले की SC ST यादी तयार करणे किंवा त्यात बदल करणे हा अधिकार फक्त भारताच्या संसदेकडे आहे, राज्य सरकारांकडे नाहीये। आरक्षणाचा उद्देश म्हणजे ऐतिहासिक दृष्ट्या वंचित गटांना समान संधी देणं। उपविभागणी केल्यास काही जातींना जास्त आणि काही जातींना कमी लाभ मिळू शकतो, त्यामुळे मूळ उद्देशाला धक्का बसू शकतो असं सर्वोच्च न्यायालयाने मानलं होतं। हा निर्णय प्रामुख्याने ईव्ही चिन्नय्या विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या खटल्यात दिला गेला होता। या प्रकरणात न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं होते की SC ST वर्गामध्ये जे राज्य आहेत ते उपविभागणी करू शकत नाही। न्यायालयाचे म्हणणे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर SC आणि ST हा एकच गट आहे, त्यात पुन्हा विभागणी केल्यास समानतेच्या तत्वाचा भंग होईल। परंतु पुढे 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोठा एक निर्णय दिला, ज्यामध्ये 2004 चा जो हा महत्वाचा निर्णय होता ईव्ही चिन्नय्या विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश, तो निकाल अंशतः बदलला। न्यायालयाने असं सांगितलं की राज्य सरकारे SC आणि ST आरक्षणामध्ये उपविभागणी करू शकतात। न्यायालयाने मान्य केलं की SC ST वर्ग एकसंध नाहीये, काही जातींना आरक्षणाचा जास्त फायदा मिळतो तर काही अजूनही मागे आहेत, फक्त समान वागणूक देणे पुरेसे नाहीये। तर ज्यांना जास्त गरज आहे त्यांना जास्त मदत होणे हीच खरी समानता आहे आणि राज्यांना सामाजिक न्याय देण्यासाठी डेटावर आधारित निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाकडनं देण्यात आला। पण याबरोबरच कोर्टाने काही अटी देखील अधोरेखित केल्या आहेत। उदाहरणार्थ, राज्य सरकारने मनमानी करू शकत नाही, पुरावे असणे आवश्यक आहे, तर्कसंगत आधार असावा जे काही निर्णय आहे त्यावर, राजकीय फायद्यासाठी विभागणी करता येणार नाही। हा निर्णय स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध दविंदर सिंग प्रकरण या प्रकरणात देण्यात आला। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार मार्फत ऑक्टोबर 2024 मध्ये त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात न्यायमूर्ती अनंत मनोहर बदर यांच्या नेतृत्वात बदर कमिटीची स्थापना करण्यात आली आणि समितीला उपवर्गीकरणाचा मसुदा आराखडा तयार करायला सांगितलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं परीक्षण करणे आणि इतर राज्यांनी अवलंबलेल्या पद्धतींचा अभ्यास करणे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती। एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारने अनुसूचित जातींमधील जे उपवर्गीकरणाची तपासणी आहे करण्यासाठी एक नवीन समिती स्थापन केली।
मंत्रिमंडळाच्या दिनांक 1 एप्रिल 2026 रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार माननीय मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. समितीकडे अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याच्या अनुषंगाने भूमिका मत मांडण्याकरता इच्छुकता नोंदवण्यासाठी ईमेल आयडी तयार करण्यात आला होता आणि सदर ईमेल आयडी सुरुवातीला दिनांक 15/4/2026 म्हणजे 15 एप्रिल पर्यंत संबंधित अर्ज किंवा निवेदन जे काही असतील ते सादर करावेत अशी माहिती देण्यात आली होती. त्यानंतर 10 एप्रिल रोजी एक शासकीय फरमान सरकारने काढलं होतं. त्यामुळे फक्त 5 दिवसात वेळ का देण्यात आला यावर मोठ्या प्रमाणात हरकती पूर्ण राज्यातून सर्वच अनुसूचित जातीच्या सदस्यांकडून घेण्यात आल्या. त्यानंतर आता भूमिका आणि मत मांडण्याकरिता 30 एप्रिल पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली. वरकरणी हा मुद्दा अत्यंत साधा वाटू शकतो, पण यामागे कुठली कारणे आहेत याची चर्चा व्हायला हवी. या निर्णयामागे 3 एकत्रित घटक कारणीभूत असण्याची शक्यता आहे. एक म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल ज्यामुळे या निर्णयाला चालना मिळाली. दलित समुदायांमध्ये आरक्षणाच्या लाभांमध्ये असमान प्रवेशाबद्दलची दीर्घकाळापासूनची जी चिंता आहे आणि सर्वात महत्वाची म्हणजे 2024 लोकसभा निवडणुकीनंतर दलित मतदानाच्या पद्धतीमुळे निर्माण झालेली राजकीय गरज, ज्यामध्ये भाजप पक्षाचे खासदार संख्या 2019 मधील 23 जागांवरून 9 वर घसरली होती. परंतु जेव्हा महाराष्ट्र सरकार मार्फत पत्रक काढण्यात आले तेव्हा सर्वात महत्वाचा मुद्दा चर्चेत आला, तो म्हणजे सर्वात प्रथम तर बदर समिती ही एक सदस्यीय समितीच का बनवण्यात आली आणि बदर समितीने दिलेला अहवाल सार्वजनिक का करण्यात नाही आला. आजही अहवाल सार्वजनिक न करताच दुसरी समिती स्थापन का करण्यात आली. जर सरकार अनुसूचित जातींचे आरक्षणाचं जे वर्गीकरण पूर्णपणे करणार असेल तर त्या संबंधीचा कोणताही डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध का नाहीये. कोणतीही पॉलिसी जी आहे ती तयार करताना त्या समूहातील विविध जाती व गटांची मते घेतल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेत असताना अचानक शासन निर्णय आणून ईमेलद्वारे सूचना व मते द्या असं सांगणं हे अत्यंत अयोग्य आहे. सूचना देण्यासाठी ती पॉलिसी आणि संबंधित अहवाल सार्वजनिकरित्या उपलब्ध असणं आवश्यक आहे, परंतु असे कोणतेही पाऊल शासनानं उचललं नाहीये. अनुसूचित जातींची आरक्षणाची विभागणी सारखा एवढा महत्वाचा विषय कुठलाही एम्पिरिकल डेटाच्या आधारावरच झाला पाहिजे. जर असा डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध नसेल तर शासन कोणत्या आधारावर हा निर्णय घेत आहे. अशा निर्णयासाठी शासनाकडे ठोस एम्पिरिकल डेटा असणं आवश्यक आहे. त्या डेटावर आधारित विविध घटकांमध्ये चर्चा होणंही गरजेचं आहे. त्यानंतरच हे निश्चित केलं पाहिजे की अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण आवश्यक आहे की नाही. आरक्षणातील उपवर्गीकरणामुळे खरोखरच अपेक्षित फायदा होईल का, तर याबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. अनुसूचित जातींना न्याय मिळवून देण्याच्या नावाखाली सरकार ज्या भूमिका मांडत आहेत त्या प्रत्यक्ष परिस्थितीशी कितपत जुळतात हा मुद्दा चर्चेचा विषय ठरत आहे. आजच्या घडीला नोकरीच्या ज्या संधी आहेत त्या सतत घटत असताना आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात अनावश्यक तणाव आणि संघर्ष निर्माण होतो आहे. मर्यादित संधींच्या या परिस्थितीत उपवर्गीकरण केल्याने मोठ्या प्रमाणावर बदल घडेल अशी शक्यता कमीच वाटते. त्यामुळे न्याय देण्याचा दावा अधिक राजकीय वाटतोय, तर प्रत्यक्षात परिस्थिती फारसा फरक पडत नाहीये. नोकऱ्यांची कमतरता, वाढती स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक ताण या सर्व गोष्टींमुळे आरक्षणाचा प्रश्न अधिक गुंतागुंतीचा आणि संवेदनशील करून सरकार त्यांची राजकीय पोळी भासतंय. आता या विषयावर राजकीय फायद्याचा विचार करण्याऐवजी वस्तुनिष्ठ आकडे आणि सामाजिक न्याय यांचा समतोल साधणारी धोरणे आखणे हीच गरज आहे. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे SC/ST साठी राखीव असलेल्या रिक्त पदांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ झाली आहे. आरक्षण उपवर्गीकरणाबाबत चर्चा करत असताना आणखी एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करणं गरजेची आहे. ती म्हणजे सरकारी आकडेवारीनुसार केंद्रीय मंत्रालयांमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमातींसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातील रिक्त पदांची संख्या गेल्या काही वर्षात लक्षणीयरित्या वाढली आहे. कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार 2016 साली अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांची संख्या अनुक्रमे 8,223
आणि 6,995 होती, जी 2019 साली वाढून 14,366 आणि 12,612 इतकी झाली. आकडेवारीतून हेही उघड झालंय की 2019 या वर्षात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील 50% अधिक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांच्या आकडेवारीनुसार अनुसूचित जाती प्रवर्गामधून 28,345 पदांपैकी फक्त 13,969 पदे भरली होती आणि 14,366 पदे ही रिक्त होती, म्हणजे जी आजही रिक्त आहे. अनुसूचित जाती प्रवर्गातही अशीच परिस्थिती होती, जिथे एकूण 22,016 रिक्त पदांपैकी फक्त 9,404 पदे भरली होती आणि 12,612 पदे ही आज तागत रिक्त आहेत. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेली मोठ्या प्रमाणावर पदेच भरली जात नसताना उपवर्गीकरणाचा मुद्दा पुढे आणणे वास्तवापासून दूर वाटत आहे. मूळ समस्या म्हणजे उपलब्ध संधींची कमतरता आणि रिक्त पदांची वाढती संख्या, ज्यावर कोणतेही ठोस उपाय दिसत नाहीये. अशा परिस्थितीत उपवर्गीकरण केवळ मर्यादित संधींमध्ये अंतर्गत स्पर्धा वाढवणारे ठरू शकतं आणि ते त्याच दिशेने त्याची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे सामाजिक न्यायाचा प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार तो अधिक गुंतागुंतीचा करत आहे. सरकारी व खासगी क्षेत्रातील रोजगाराच्या वास्तव आकडेवारीकडे पाहिल्यास उपवर्गीकरणाचा प्रश्न का मर्यादित ठरतो हे स्पष्ट दिसतं. सरकारी क्षेत्रात आरक्षण लागू असले तरी नोकऱ्यांची एकूण संख्या मर्यादित आहे. उदाहरणार्थ केंद्र सरकारमध्ये 2024 पर्यंत अनुसूचित जातींचे सुमारे 5.47 लाख आणि अनुसूचित जमातींचे 2.82 लाख कर्मचारी आहेत. म्हणजे आरक्षणाचे प्रमाण 15% व 7.5% जवळपास पूर्ण झालंय. पण याच वेळी मोठ्या प्रमाणात पदे रिक्त राहतात आणि भरतीचा वेग कमी आहे. दुसरीकडे खासगी क्षेत्रात रोजगार वाढतोय. नॅशनल करिअर सर्व्हिस म्हणजे NCS पोर्टलवर 2024 मध्येच जवळपास 1.89 कोटी नोकरीच्या संधी नोंदवल्या गेल्या आणि एकूण 3.89 कोटीपेक्षा जास्त वॅकन्सीज उपलब्ध झाल्या. यावरून स्पष्ट होतं की नवीन रोजगार निर्मिती मुख्यतः खासगी क्षेत्रात होत आहे. महत्वाची बाब म्हणजे खासगी क्षेत्रात SC ST साठी कोणतेही आरक्षण नाहीये हे सरकारने स्वतः मान्य केलंय. म्हणजेच ज्या क्षेत्रात नोकऱ्या वाढत आहेत तिथे सामाजिक न्यायाची हमीच नाही. एक आकडेवारी सांगतो. पिरियोडिक लेबर फोर्स सर्व्हेनुसार 2019-20 ते 2023-24 दरम्यान रोजगाराचा जो दर आहे तो 50.9% वरून 58.2% झाला आहे. पण हा वाढता रोजगार मोठ्या प्रमाणात अनौपचारिक आणि खासगी क्षेत्रात आहे. यातून काय निष्कर्ष निघतो? सरकारी क्षेत्रात नोकऱ्या कमी आहेत, रिक्त पदे ही जास्त आहेत, पण संधी मर्यादित आहे. या उलट खासगी क्षेत्रात नोकऱ्या वेगानं वाढत आहे, पण आरक्षणच नाही. म्हणूनच अशा परिस्थितीत SC आरक्षणातील उपवर्गीकरण हा मूळ प्रश्न सोडवत नाहीये, कारण तो फक्त कमी होत चाललेल्या सरकारी नोकऱ्यांमध्येच अंतर्गत वाटप बदलतोय. पण ज्या ठिकाणी रोजगार निर्माण होतो आहे, उदाहरणार्थ खासगी क्षेत्र, तिथे कोणत्याही संरचनात्मक बदल घडवत नाहीये सरकार. फक्त आणि फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी उपवर्गीकरण करत आहे. यामुळे उपवर्गीकरण हा उपाय नसून तो मर्यादित संसाधनांमध्ये संघर्ष वाढवणारा आणि मोठ्या रोजगार वास्तवाकडे दुर्लक्ष करणारा निर्णय ठरू शकतो. जेव्हा सरकार स्वतःची जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नाहीये, त्यावेळी सरकार कुठल्याही ठोस पुराव्यांशिवाय उपवर्गीकरणाचा घाट का घालत आहे याचं उत्तर अगोदर सांगितल्याप्रमाणे 2024 लोकसभेच्या निकालात दिसून येतं. महाराष्ट्रातील 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची कामगिरी, या आघाडीने 48 पैकी 47 जागा मिळवल्या होत्या, तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीने 30हून अधिक जागा जिंकून भाजपला मोठा धक्का दिला होता. विरोधी पक्षांच्या मागे आंबेडकरवादी दलित मतं जी एक संध होती, याच्या एकत्रीकरणामुळे हा महत्वाचा एक बदल त्यावेळेस झाला होता. घटनात्मक संरक्षणाविषयीची चिंता विशेषतः याच्यामध्ये जी आहे ती आरक्षणात घट होण्याची जी भीती आहे ही याला कारणीभूत आहे.
या एकत्रीकरणामुळे दलितांमधील मतांचं विभाजन कमी झालं आणि अनेक मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षांची स्थिती ही मजबूत झाली. याला प्रतिसाद म्हणून भाजप आंबेडकरवादी विचाराबाहेरील दलित समुदायांपर्यंत पोहोचण्याच्या आपल्या प्रयत्नांची पुनर्रचना करत असल्याचं आपल्याला दिसतंय. काही गटांवर लक्ष केंद्रित केलं जात आहे जे अधिक सामाजिक आर्थिक उपेक्षित आहे आणि ज्यांना ऐतिहासिक दृष्ट्या आरक्षणाचे फायदे कमी मिळाले असं ज्यांना वाटतं आणि त्या समूहांना बौद्ध समाजासोबत संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. उपवर्गीकरण या धोरणात बसते का तर नाही. आरक्षणातच आरक्षणाची मागणी करून भाजप अनुसूचित जाती समुदायांमध्ये लाभांचे अधिक न्याय्य वितरण करण्याची दीर्घ काळापासूनच्या मागण्या पूर्ण करत असल्याचा दावा करते. जरी या निर्णयाला लहान आणि अधिक वंचित गटांकडून थोड्याफार प्रमाणात पाठिंबा मिळत असला तरी आंबेडकरवादी गटांकडून याला मोठा विरोध होत आहे. जे उपवर्गीकरणाला संभाव्यता फूट वाढणारे आणि आरक्षणाच्या मूळ हेतूचा विरुद्ध मानतात असे आंबेडकरी गट त्याला विरोध करतायत. आता इथे एक महत्वाचा विषय आहे की कोर्टाने राज्य सरकारांना उपवर्गीकरणाचं सूट देत असताना काही महत्वाच्या अटी ज्या आहेत त्या सुद्धा दिल्या होत्या. आता कोर्टाने अधोरेखित अटी राज्य सरकार इथं पाहताना दिसत नाही. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की राज्य सरकार मनमानी करू शकत नाहीये, पण इथं राज्य सरकार मनमानी करताय. परंतु राज्य सरकार अनुसूचित जातीतील सर्व समाजांशी संवाद न साधता त्यांचे विचार लक्षात न घेता मनमानी करताय. त्यानंतर पुरावा असणं आवश्यक आहे. कुठल्याच प्रकारचा डेटा सार्वजनिक न करता हरकती व सूचना राज्य सरकार मागवत आहे. त्यामुळे हे तर स्पष्टच आहे की उपवर्गीकरणाची इतकी घाई राज्य सरकारला का झाली आहे. जर खरंच आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून राज्य सरकार न्याय देण्याचा दावा करत असेल तर मग जातीय जनगणना करून व बदर समित्यांसारख्या समित्यांचे अहवाल प्रकाशित करून आरक्षणाची मर्यादा 50% जास्त ओलांडून अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीला व इतर मागासवर्गाला न्याय का देत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या खाजगी क्षेत्रांमध्ये नोकऱ्यांची संधी ही अधिक आहे, जर सरकारला सामाजिक न्यायच करायचा आहे तर त्या खाजगी क्षेत्रांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्ग यांच्याकरिता काही जागा आरक्षित का करत नाहीये? कारण सरकारला सामाजिक न्याय द्यायचाच नाहीये. तर देवेंद्र फडणवीस यांना फक्त 2024च्या लोकसभेचा जो त्यांचा पराभव झाला होता, ज्याच्यामुळे ते प्रेस कॉन्फरन्स मध्ये रडला सुद्धा होता, त्याचा तो सूड घेतोय आणि त्यामुळेच हे जे षडयंत्र देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे सरकार आहे ते रचतंय, त्याला फक्त अनुसूचित जातींनीच नाही तर सर्व पुरोगामी विचाराच्या लोकांनी विरोध केला पाहिजे. कारण आज अनुसूचित जातींचा काटा काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करताय. उद्या त्यांची नजर इतर मागास वर्गाकडे जाईल, परवा त्यांची नजर एसटी कडे जाईल, त्याच्यानंतर जे गरीब समूह आहे त्यांच्यावर पण ते अन्याय करतच आहेत. त्यामुळे अनुसूचित जातींचा उपवर्गीकरणाचा हा जो विषय आहे लवकरात लवकर राज्य सरकारने सोडवला पाहिजे आणि कुठल्याच प्रकारचं उपवर्गीकरण करण्याची गरज नाहीये असंच एकूण आकडेवारीमधनं समोर येत आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाचा हा जो विषय हा लवकरात लवकर राज्य सरकारने बंद केला पाहिजे. माझं सर्व दर्शकांना विनंती आहे की कृपया हा व्हिडिओ बघितल्यानंतर यामधली जी आकडेवारी खूप महत्वाची आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा. कारण उपवर्गीकरणासंबंधी लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे. लोकांना हे कळालं पाहिजे की सत्य काय आहे, असत्य काय आहे. कारण भाजप सरकार काय करताय, भाजप सरकार आणि RSS त्यांच्या लोकांच्या माध्यमातून SC ST मध्ये खास करून SC मध्ये कशा पद्धतीने फूट पाडता येईल या संबंधीचं षडयंत्र रचतंय. उदाहरणार्थ त्यांचा तो विधान परिषदेवरचा एक आमदार जो मोठ्या प्रमाणात लोकांना पैसे पुरवतोय की उपवर्गीकरणाचं समर्थन करा, समाजामध्ये खोटे डेटा पसरवले जात आहेत, 2 समाजांमध्ये तेढ होईल असं भाजपच्या IT सेल कडनं पोस्ट टाकल्या जात आहेत. तर हे जे षडयंत्र आहे हे सर्व आंबेडकरी समुदायाने आणि सर्व पुरोगामी विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन हाणून पाडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कृपया हा व्हिडिओ जेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल तेवढ्या जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा, फेसबुकवर शेअर करा, युट्यूबवर शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. हीच सर्वांना विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद.